पडला, मला या ठिकाणी काहीच का कळत नाही, मला कार्य करायचं, क्रिया करायची आहे, मला का बरं आठवत नसेल, माझी अशी अवस्था का बरं झाली असेल, अशा प्रकारे तो राक्षस द्विधा मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी पडला गेलेला आहे. सकळ जन्माचे निजसार मज जोडो आले साचार आणि मी दूषित पामर स्वहित विचार नाठवे. काळने मी असणारा पुन्हा त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. अरे या ठिकाणी ज्या कार्यासाठी मी आलेलो आहे, पण या ठिकाणी काय झालं बघा, या ठिकाणी मला हनुमंताला या ठिकाणी बाधा करायला आलो आहे, परंतु एका बाजूने जर विचार केला तर या ठिकाणी असणार मला हनुमंतानं हातानं मरण येणार आहे, मला रामाच्या हातानं मरण येणार आहे, माझं या ठिकाणी बघा काय होणार आहे, मला सायुज्याची प्राप्ती होणार आहे. एका असणाऱ्या दृष्टीने काळने मी खुश होऊ लागलेला आहे, तर दुसऱ्या दृष्टीने असणारा मी राम भक्ताला या ठिकाणी कपट करतोय, ह्याच्याही मनामध्ये असे विचार येऊ लागलेले आहेत. म्या स्वामी कार्य साधावे येते की मुक्त व्हावे कपी हस्ते ते विसरोनी निज कार्याते मूर्छित चित्ते पडिलो असे. त्या ठिकाणी काळनेवीच्या मनामध्ये बघा असणारा संभ्रम निर्माण झालेला आहे. मी या ठिकाणी जिथे माझ्या असणाऱ्या स्वामीचं म्हणजे राजा रावणाचं कार्य या ठिकाणी पूर्णत्वाला न्यावं, काही या ठिकाणी हनुमंताला विघ्न करून या ठिकाणी बघा याला बाधा करून या ठिकाणी हे कार्य पूर्ण करावं, या असणाऱ्या द्विधा मनस्थितीमध्ये मी पडलेलो आहे, मला काहीच कळत नाही. अशा प्रकारे असणाऱ्या त्या काळनेमीचे द्विधा मनस्थितीमध्ये तो असणारा खाली पडला गेलेला आहे. ज्ञानदेव नागर गोजे घागरवाडा चला.